SRKCC GRNC युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीसाठी या ठिकाणी शासनाने GR प्रसिद्ध केलेला आहे. तर कोणकोणत्या शेतकरी बांधवांचं या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढील अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केली होती, या राज्यातील जो शेतकरी अडचणीत आलेला आहे या शेतकऱ्याला कुठं आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे या उद्देशानं 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी ही दिली जाईल ही मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली होती. आपल्या माहितीसाठी जो आज प्राथमिक अंदाज आहे, खरं तर आचारसंहिता असल्यामुळं काही गोष्टींमध्ये आम्हाला त्याचा उहापोह किंवा खुलासा करता आला नाही, परंतु आचारसंहिता 22 तारखेला ती संपलेली आहे. या बाबतीमध्ये प्राथमिक अंदाज जर घेतला तर साधारणतः राज्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांना, साधारणतः 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाची ही कर्जमाफी दिली जाईल, हे सुद्धा आज त्या माध्यमातून सांगतो. म्हणून याच्यामध्ये आठ जी घातलेली आहे ती आठ घातलेली की तो कर्ज शेतकरी आमचा कर्ज बाजारी रासू नये म्हणून त्यांनी त्याचा जो हिस्सा आहे तो भरावा. त्याच्यासाठी आपण 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम शासन भरणार आहे, 2 लाखापर्यंतची, आणि त्यामागचा हेतू स्पष्ट आहे. शेतकऱ्याचे कर्ज खाते नियमित करून त्यांना पुन्हा कर्ज द्यायचे आहे. हे कर्जमाफी म्हणजे आता संपलं असं नाही आहे. आता पात्र आणि अपात्रच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करावे काही लोक. मला आपल्याला सभागृहाला सांगायचे, या योजनेतील अटीबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या, मात्र या अटी नव्याने घालण्यात आलेल्या नाहीत. पूर्वीच्या सर्व कर्जमाफी योजनेमधील अशाच प्रकारच्या अटी लागू होत्या. आता त्या अटी कोणत्या आहेत तर विद्यमान आणि माजी आमदार, खासदार, आयकरदाते, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांना योजनेतून वगळण्यात आलेला आहे. कारण शासनाचा उद्देश गरजू आणि प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हाच आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला फार्मर आयडी ही अत्यावश्यक आहे. फार्मर आयडी असेल तरच आपल्या या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी आपल्याला शासन पोर्टल देईल आणि पोर्टलवर आपल्याला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर आपल्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला पुढील हे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.